आज साखर आयुक्त कार्यालय येथे युवा शेतकरी संघर्ष समिती शेतकऱ्याच्या थकीत ऊस बिलासाठी धडकलेली आहे आणि त्याच संदर्भात थकीत ऊस बिल आणि आणखीन शेतकऱ्याचे राहिलेले 2-3 महिन्याचे पेमेंट त्याच बाबतीत आणखीन त्याचसोबत ऊस तोडणी वाहतूक ठेकेदाराचे देखील पैशासाठी आज इथे आम्ही साखर आयुक्त कार्यालय येथे संचालक साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आंदोलनाचा इशारा देखील युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दिलेला आहे। तुम्ही मागील काळ बघितला, ऊस आंदोलनाबाबतीत बी आपण आंदोलन करून यश मिळवलं आणि भाव पदरात पाडून घेतला, पण ते आता बिल पदरात पाडायची वेळ आली असताना मागील 3 महिन्यापासून कारखान्याने पैसे थकवलेले आहेत। त्या संदर्भात आम्ही प्रतिसादात्मक आंदोलन कलेक्टर साहेबाची गाडी अडवून केलं, पण आमच्यावरच गुन्हे दाखल करून प्रशासनाने एक प्रकारे कारखानदाराच्या बाबतीत झुकतं माप दिलेलं होतं। मग त्यानुसार आम्ही पुढील कारवाई म्हणून साखर आयुक्त कार्यालय येथे आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। बोंबा मारो आंदोलन आणि साखर आयुक्त साहेबांना घेराव आंदोलन, थकीत ऊस बिल शेतकऱ्याचं, वाहतूक ऊस तोडणी वाहतूकदाराचे पैसे, शुगर केन कंट्रोल ॲक्टनुसार हे पैसे केंद्र शासनाच्या नियमानुसार राज्य शासनाला देणं बंधनकारक आहे आणि आदेशाचं पालन देखील बंधनकारक असताना त्यानुसार शेतकऱ्यांना RRC मार्फत त्या ॲक्टनुसार हे देणं बंधनकारक आहे आणि जर विलंब कारखाने लावित असतील तर त्यानुसार 15% व्याजासहित शेतकऱ्यांना देय रक्कम खात्यात वर्ग करण्याचे आदेश आहेत। त्यानुसार या कारखानदारावर तात्काळ गुन्हे दाखल करून ते व्याजासकट शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम देण्यासाठी आम्ही हे आंदोलन पुकारलं होतं। त्या आंदोलनाचा इशारा दिला होता, त्यासाठी आज आम्ही युवा शेतकरी संघर्ष समिती येथे साखर आयुक्त कार्यालय येथे येऊन निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। युवा शेतकरी संघर्ष समितीचा युवा शेतकरी संघर्ष समितीचा बोला सर।